तो क्या बोलते हैं गैंग, अपने साथ है MC गाउटी भाई और गाने का नाम है 302 करके ट्रैक है। तो थोड़े दिन पहले ही देखा था मैं स्टोरी पे रखा था की हत्या मर्डर की 302 असं तुम्ही सजेस्ट करा, म्हणजे नाव काय देऊ गाण्याचं. तर भावा फायनली 302 दिले गाण्याचं नाव. तर बघू भावा मर्डर बिडरचा किस्सा असेल काय असेल. याच्या अगोदर नंबर कार्य आलेला वाटतंय ना. हा तर घेऊया हाईप देऊया प्रेम. चला गँग तो गँग डोक्यावर परिणाम बोलता ना भावा MC गाउटी. You're all a bunch of fucking assholes. You know why? You don't have the guts to be what you want to be. You need people like me. हे आम्ही आई जाऊन टाकतो जो बी क्रॉस करतो लाईन. पब्लिक जळती बघून माझ्या तोंडावरची स्माइल होईल शूट. वाह कसम सही में गैंगस्टर शीट है भाई. अभी क्या बोला लाइन क्रॉस किया ना तो भाई डायरेक्ट To be what you want to be. पावर भाई पावर. You need people like me. हे आम्ही आई जाऊन टाकतो जो बी क्रॉस करतो लाईन. आई जाऊन टाकतो भावा. जर क्रॉस लाइन कुनी केला तो डायरेक्ट आई जाऊन टाकतो. और भाई चेहरे की स्माइल देख के बहुत जन जलते भाई. भाई अपने साथ भी यही शॉट है. हाँ भाई पब्लिक नहीं कि अपने को खुश देख के या तो अपना सब रावस चल रहा राव देख के जलतीच है भाई. भोंडे लोग रहते थे उससे. वाह पब्लिक जळती बघून माझ्या तोंडावरची स्माइल होईल शूट आउट. माझा बॉडी स्मशान भूमीत जाईल. मी जाळायच्या आधी हो मी ऑपोजिटचा मर्डर खायला आम्ही. अरे वाह कसम पाको क्या बोलना चाहता होईल शूट आउट. तर मी म्हणजे शूट आउट होने के बाद मेरा बॉडी जाएगा स्मशान में. और फिर भाई मेरा मैं जलने से पहले मतलब मेरा मतलब होमी मर्डर खाएगा बोल रहा. रिप्लाई भी मिल जाएगा ब्रो. मतलब मैं जलने से पहले ही रिप्लाई मिल जाएगा ऑप्स लोग को. आम्ही आई जाऊन टाकतो जो बी क्रॉस करतो लाईन. पब्लिक जळती बघून माझ्या तोंडावरची स्माइल होईल शूट आउट. माझा बॉडी स्मशान भूमीत जाईल. मी जाळायच्या आधी हो मी ऑपोजिटचा मर्डर खायला. आई जाऊन टाकतो जो बी क्रॉस करतो लाईन. माँ कसम भाई कसम से बोलता हूँ भाई अभी तक का सबसे बेस्ट हुक है भाई. सबसे बेस्ट भाई लिटरली भावा. हे आम्ही आई जाऊन टाकतो जो बी क्रॉस करतो लाईन. पब्लिक जळती बघून माझ्या तोंडावरची स्माइल होईल शूट आउट. माझा बॉडी स्मशान भूमीत जाईल. मी जाळायच्या आधी हो मी ऑपोजिटचा मर्डर खायला. इसलिए तो भाई गाउटी सबसे हटके माँ खत्म भाई खत्म. बहुत पसंद है भाई उसके लिखावट है ना जो भाई कलम भावा खूप पावर आहे. आई जाऊन टाकतो जो बी क्रॉस करतो लाईन. पब्लिक जळती बघून माझ्या तोंडावरची स्माइल होईल शूट आउट. माझा बॉडी स्मशान भूमीत जाईल. मी जाळायच्या आधी हो मी ऑपोजिटचा मर्डर खाईल. फक्त फोन फिरवले का तुमचे कॉन्टॅक्ट संपतील. एका शब्दावर कुणाची बी आई जाऊन टाकतील तुमची सपोर्ट. फक्त फोन फिरव ना भावा. फक्त फोन फिरवण. बाकी तुला माहितीच अंडरग्राउंड आहे हा भाई. शूट आउट. माझा बॉडी स्मशान भूमीत जाईल. मी जाळायच्या आधी हो मी ऑपोजिटचा मर्डर खाईल. फक्त फोन फिरवले का तुमचे कॉन्टॅक्ट संपतील. एका शब्दावर कुणाची बी आई जाऊन टाकतील तुमची सपोर्ट सिस्टीम. गायब असतील जेव्हा शॉट लावून कमरात आपले भाई लोक घुसतील. मी वेळ बघून अपमानांचा घेणार बदला. अवघड गोष्ट पारखा शोधणं आपल्या लोकांमधला. स्वतःच्या भावाशिवाय युद्ध रावण हरला. अहंकाराच्या समुद्रात स्वतः सिकंदर पण डुबला. भरला पापांचा अहंकाराच्या सिकंदर पण डुबला. हा भावा ये भी सही बोल. आपले भाई लोक घुसतील. मी वेळ बघून अपमानांचा घेणार बदला. अवघड गोष्ट पारखा मी वेळ बघून अपमानांचा घेणार बदला. करेक्ट है भाई. अभी पब्लिक सोच रही है शांत है. ये रिप्लाई क्यों नहीं दे रहा है भावा. वेळ बघून कार्यक्रम होणार आहे. टेन्शन नका घेऊ तुम्ही. फक्त फोन फिरवले का तुमचे कॉन्टॅक्ट संपतील. एका शब्दावर कुणाची बी आई जाऊन टाकतील तुमची सपोर्ट सिस्टीम. गायब असतील जेव्हा शॉट लावून कमरात आपले भाई लोक घुसतील. मी वेळ बघून अपमानांचा घेणार बायो क्या बोल रहा है ऑपोजिटचा मर्डर खाईल. फक्त फोन फिरवले का तुमचे कॉन्टॅक्ट संपतील. एका शब्दावर कुणाची बी आई जाऊन टाकतील तुमची सपोर्ट सिस्टीम. गायब असतील जेव्हा तुम्हारे सपोर्ट सिस्टम ही गायब रहेगा भाऊ. तुमचे सपोर्ट सिस्टम गायब असणार जेव्हा आपले भाई लोक सामान लावून उड मध्ये शॉट लावून कमरात आपले भाई लोक घुसतील. वेळ बघून अपमानांचा घेणार बदला. अवघड गोष्ट पारखा शोधणं आपल्या लोकांमधला. स्वतःच्या भावाशिवाय युद्ध रावण हरला. अहंकाराच्या समुद्रात भावाशिवाय युद्ध रावण हरला. सिकंदर पण डुबला. भरला पापांचा गाडा. माझं पुण्य कर्जे. मी रॉंग टाइमला आई झवतो मामला दर्जे. घेणं अपमानांचा बदला माझा पहिला फर्ज. मला बंदुकीचं लायसन घ्यायचा अपमानाचा बदला माझा पहिला फर्ज है भाई. याद रखो भाई. अगर जो भी अपमान कर रहा तो समझ लो फिर रिप्लाई भाई वो तो फिर पहला रूल से कि भाई इसको रिप्लाई देने का ही चाहिए. सिकंदर पण डुबला. भरला पापांचा गाडा. माझं पुण्य कर्जे. मी रॉंग टाइमला आई झवतो मामला दर्जे. घेणं अपमानांचा बदला माझा पहिला फर्ज. मला बंदुकीचं लायसन द्या कोर्टात अर्ज. कारण आम्ही
इथले VIP. आम्ही इथले VIP. बंदुकीचा लायसन्स द्या, कोर्टात अर्ज आहे. भाई कोर्ट में अर्ज केला भाई, लेकिन बंदूक का लायसन्स चाहिए. सिकंदर पण डुबला भरला पापांचा गाडा, माझं पुण्य कर्जे. रॉंग टाइमला आई झवतो मामला दर्जे. ना अपमानांचा बदला माझा पाहिला फर्ज. मला बंदुकीचं लायसन द्या, कोर्टात अर्ज करा. आम्ही इथले VIP. खिशात मुद्दल आणि रक्तामध्ये लॉयल्टी. ज्यांची लायकी पण नाही माझ्या समोर थांबायची, त्याच्यामुळे फोनवर धमकी देतात मला ठोकायची. आणि मी देतो इज्जतीला इज्जत ह्योचे मुद्दा आतला. आई जावायचा विषय जो पण वाकड्यात फाटला. कामात सामान लावून गँग घुसती 307ला. मी ऑलराऊंडर एकटा माझ्या खानदानातला. मी ऑलराउंडर एकटा माझ्या खानदानातला. मतलब भाई पूरे खानदान में अपनी एक ऑलराउंडर है. और भाई 307 के लिए घुसया सीधा. मी देतो इज्जतीला इज्जत ह्योचे मुद्दा आतला. आई जावायचा विषय जो पण वाकड्यात फाटला. कामात सामान लावून गँग घुसती 307ला. मी ऑलराऊंडर एकटा माझ्या खानदानातला. मला नात्यांच्या नाव सगळे परके भेटले. लोक जळके भेटले. मला किव येते ह्यांची. ह्यांनी दगडांच्या नादात यो हिरा गमावला. मी जीवनामध्ये एक मित्र. यांनी दगडांच्या नादात यो हिरा गमावला भाई. बरोबर बरोबर आहे भाई, बरोबर है. मतलब दूसरे के चक्कर में लोग ने हीरा गवा दिए ब्रो. राऊंडर एकटा. चार दिवसाची चांदणी असते भावा, हे विसरू नका. वो यही बोलना चाहता कि भाई तुम लोग गलत चीज के लिए सही को गवा दिले. माझ्या खानदानातला. मला नात्यांच्या नाव सगळे परके भेटले. लोक जळके भेटले. मला किव येते ह्यांची. ह्यांनी दगडांच्या नादात यो हिरा गमावला. मी जीवनामध्ये एक मित्र खरा कमावला. म्हणून माझा बिलकुल नाही शांत बसवत. मी राम भक्त, मला कुठला रावण नाही ठसवत. जवळ जय श्री राम भाई. काय बोलता, मी राम भक्त, मला कोण नाही रावण ठसवत. अक्षय भाई दगडांच्या नादात यो हिरा गमावला. मी जीवनामध्ये एक मित्र खरा कमावला. म्हणून माझा बिलकुल नाही शांत बसवत. मी राम भक्त, मला कुठला रावण नाही ठसवत. जवळ लोकांचं काम नसते माझ्याकडे, तोवर त्या लोकांना त्यांचा यो बाप नाही आठवत. म्हणून सुट्टी नसते. ओके जेव्हा म्हणजे जोपर्यंत लोकांना माझ्याकडे काम नसतं तेव्हापर्यंत लोकांना यो बाप नाही आठवत. मतलब जब तक काम घे तब तक बाप तक याद भी आता ब्रो. इकडं डायरेक्ट ऑन द स्पॉट फैसलाय. समोर उद्या 100 एकटं थांबायचा हौसलाय. त्या जागेवरती राज करायची स्वप्न आहेत तुमची. त्या जागेवरती खुर्ची टाकून बाप तुमचा बसलाय. काय होतंय, ज्या जागेवर राज्य करायचं स्वप्न आहे तुमचं, त्या जागेवर बाप खुर्ची टाकून बसलाय बाय. डॅम बाया. बाप नाही आठवत. म्हणून सुट्टी नसते. इकडं डायरेक्ट ऑन द स्पॉट फैसलाय. समोर उद्या 100 एकटं थांबायचा हौसलाय. त्या जागेवरती राज करायची स्वप्न आहेत तुमची. त्या जागेवरती खुर्ची टाकून बाप तुमचा बसलाय. मी धप्पा देणार कधी तुला सांगता येत नाही. तू लावून फिरतो सामान तुला काढता येत नाही. मला दुसऱ्यांच्या तू लावून फिरतो सामान तुला काढता येत नाही. मी धप्पा देईल कधी तुला, म्हणजे कोणाला सांगता येत नाही. 100 एकटं थांबायचा हौसलाय. त्या जागेवरती राज करायची स्वप्न आहेत तुमची. त्या जागेवरती खुर्ची टाकून बाप तुमचा बसलाय. मी धप्पा देणार कधी तुला सांगता येत नाही. तू लावून फिरतो सामान तुला काढता येत नाही. मला दुसऱ्यांच्या जीवावरती चालता येत नाही. मी वैयक्तिक कोणा मागं थांब. मला दुसऱ्याच्या जीवावरती चालता येत नाही. नो कॅप भाई. त्या जागेवरती खुर्ची टाकून बाप तुमचा बसलाय. मी धप्पा देणार कधी तुला सांगता येत नाही. तू लावून फिरतो सामान तुला काढता येत नाही. मला दुसऱ्यांच्या जीवावरती चालता येत नाही. मी वैयक्तिक कोणा मागं थांबता येत नाही. मी झेलत नाही. वैयक्तिक आहे भावा, मी वैयक्तिक आहे. पुन्हा मागे थांबता येत नाही. मतलब इसके पीछे आपण नाही खडे देते भाई, आपण सोलो ऑन द रोड आहे भाई. पोरींचे नाटके येड झवे होमीज माझ्या तोंडातनं फाटके. मला कॉल येतात कॉपचे, कारण माझ्यासोबत फिरते सगळे गुन्हेगार टॉपचे. म्हणून 24 तास सोबत असतो मित्रांचा काफिला. काही कमवलंय जगात गर्दी सांगून टाकन मैतीला. रोज येतात फोन भाऊ ये ना तेवढ्या मॅटरला. सगळे मारतात कल्टे, फक्त घरचे येतात चौकीला. आणि काही लोक श्वास घेतात अजून, कारण माझी इच्छा. भाई वो बोलना चाहता है कि भाई बाकी सब कल्टी मारेंगे, सिर्फ माँ बाप ही, मतलब घर के लोग ही है जो भाई चौकी में आएंगे तेरे को छुड़ाने के लिए. फैक्ट है भाई, लेकिन ये रियल में फैक्ट है भाई. म्हणून 24 तास सोबत असतो मित्रांचा काफिला. काही कमवलंय जगात गर्दी सांगून टाकन मैतीला. रोज येतात फोन भाऊ ये ना. मतलब ये दुनिया में तू क्या कमाए, गर्दी सांगून टाकेल तुला मैतीला. मतलब मैयत में आपने जब गर्दी होगा ना तभी तो कुछ समझ जाएगा ब्रो. तेवढ्या मॅटरला सगळे मारतात कल्टे, फक्त घरचे येतात चौकीला. आणि काही लोक श्वास घेतात अजून, कारण माझी इच्छा नाहीये सध्या जेलला जायची. ह्यांची हिंमत होत नाही रात्री जाऊन एकटं. भाई क्या बोलना चाहता, अभी अगर कोई सांस ले रहा है, मतलब समझ ले मेरा ऑपोजिट, तो कैसा मेरा इच्छा नहीं है भाई जेल जाने का. इसके लिए सांस ले रहा है. जिस दिन मैं
धप्पा बैठा ना उस दिन डायरेक्ट फिर मुतायची आणि बात करतात भडवे माझा मर्डर करायची, पण दुनियावरती राज्य करून पाय माझ्या माती ते थांबत नाही समोर कोण वार सगळे पाठी ते दुनिया प्रयत्न करते झुकवायचा मला पण मी मॉडल सामने कोई रुक नहीं पा रहा, इसके लिए वार अपने पीछे ही पीठ पे ही दिए सब वो यांची हिंमत होत नाही रात्री जाऊन एकटा मुतायची आणि बात करतात भडवे माझा अरे वा कसं यांची हिंमत होत नाही रात्री एकट्यात जाऊन मुतायची आणि बात करतात मला दोन भाऊ तेवढ्या मॅटरला सगळे मारतात कळते फक्त घरचे येतात चौकीला आणि काही लोक श्वास घेतात अजून कारण माझी इच्छा नाहीये सध्या जेलला जायची यांची हिंमत होत नाही रात्री जाऊन एकटा मुतायची आणि बात करतात भडवे माझा मर्डर करायची, पण दुनियावरती राज्य करून पाय माझ्या माती ते थांबत नाही समोर कोण वार सगळे पाठी ते दुनिया प्रयत्न करते झुकवायचा मला पण मी मॉडल पण वाकणार नाही माझ्या जाती ते घेत नसतो माघार माझ्या पायाखाली तकते आई शपथ घालून टाकन तलवारीला रटते ही दुनिया विचार करते वाईटाचा माझं कोण काय करणार मी पण महाकालचं भक्त पण कुणाला काय माहिती भाई दुनिया कोण मतलब दुनिया सोच रही भाई अपना वाईट म्हणजे खूप काय म्हणजे विचार करतात आहे पण आपण महाकालचे भक्त बोलता भाई नाही माझ्या जाती ते घेत नसतो माघार माझ्या पायाखाली तकते आई शपथ घालून टाकन तलवारीला रटते ही दुनिया विचार करते वाईटाचा माझं कोण काय करणार मी पण महाकाल बोलण्याचा भाई वाईटाचा विचार करते दुनिया माझी पण मी महाकालचा भक्त हक से भक्त पण कुणाला काय माहिती काय लिहलंय कर्मात थांबलाय दारात यमराजपूरच्या 7 जन्मात माझा जीव जाऊ दे फक्त माझ्या आईच्या चरणात माझ्या बापासारखा दुसरा मी देव नाही पाहिला मला घास भरवून बाप माझा उपाशी राहिला बाय वो क्या बोलताय माझ्या बापासारखा मी दुसरा देव नाही पाहिला मला हट्ट पुरवले भले थांबलाय दारात यमराजपूरच्या 7 जन्मात माझा जीव जाऊ दे फक्त माझ्या आईच्या चरणात माझ्या बापासारखा दुसरा मी देव नाही पाहिला मला घास भरवून बाप माझा उपाशी राहिला मला घास भरून बाप माझा उपाशी राहिला मतलब मेको खिला के अपने लिए मतलब मेरे लिए खाना मेको खिला के बाद उपाशी राहिला पुरवले भले स्वतःचा खिस्सा त्याचा रिकामा राहिला माझ्या बापासारखा मी श्रीमंत माणूस नाही पाहिला मेरे कारनामों से भरे पडे कितने अकबर रुक साथ में हथियार दुनिया 4 कदम पीछे मेरी सोच में सरकार इस दुनिया ने किया मेरी पीठ पे वार रब तो आने वाला समय ही गवाही देगा हम यादगार बनेंगे या फिर गुनहगार माझ्या लाईफला रिक्स पण भेटणार रिप्लाय फिक्स आणि माझी आयटम गँगस्टर बर्थडे ला देते मला सामान गिफ्ट ओरिजिनल गँगस्टर शीट तुझी भिडायची पण लायकी नाही तू बात करतोय नाडायची सवय जुनी माझी लोक तोंडावरती कॉलायची वार देणार बोलतात मला आजकालची पोरं त्यांची लायकी सुद्धा नाही हातात पालगन धरायची मला स्मशानभूमीत नेता सगळे घरचे रडायला लागले जे वाईट बोलत होते ते पण चांगलं बोलायला लागले माझा निवड ठेवला भाई मला स्मशानभूमीत घेऊन जात होते ना भूमीत तेव्हा जे वाईट बोलत होते ते पण आता चांगले बोलायला लागले भाई त्याला शिवला जाऊन कावळा माझ्या निवेदाला शिवता सगळे कावळे मारायला लागले आम्ही आई जाऊन टाकतो जो बी क्रॉस करतो लाईन रिपब्लिक जळती बघून माझ्या तोंडावरची स्माइल होईल शूट आउट माझा बॉडी स्मशानभूमीत जाईल मी जाळायच्या आधी हो मी ऑपोजिटचा मर्डर खायले आम्ही आई जाऊन टाकतो जो बी क्रॉस करतो लाईन रिपब्लिक जळती बघून माझ्या तोंडावरची स्माइल होईल शूट आउट माझा बॉडी स्मशानभूमीत जाईल मी जाळायच्या आधी हो मी ऑपोजिटचा मर्डर खाईल Yo, check. Power यार भाई बहुत power. पंजा लगाया भाई ने पंजा लगाया. क्या बोलते गैंग देखे रहेंगे भाई तुम लोग गाना तो फुल पावर था भाई हुक में जो लास्ट का वर्स था ना भाई वो भी मेरे को फुल पावर लगा जब अपन जलते रहेंगे उससे पहले अपना होमी ऑपोजिट का मर्डर खाने ही वाला बोलता पूरा गाना ही डिक्टो एकदम पावर लगा भाई तुम लोग भी जाके फटफट लाइक शेयर सब्सक्राइब और प्यार करो गैंग चलो पीस आउट।